नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर एचडीएफसी बँक परिवर्तन ECSS म्हणजे एज्युकेशनल क्रायसिस स्कॉलरशिप सपोर्ट या प्रोग्रामांतर्गत एकूण अंदाजे 10,000 प्लस शिष्यवृत्तींचे लाभ दिले जाणार आहेत. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील हुशार विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. 1ली ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यापासून ते डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेतून 75,000 रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाऊ शकते. एचडीएफसी बँक ही भारतातील अग्रगण्य बँक असून तिच्या परिवर्तनीय सामाजिक उपक्रमांतर्गत ही एज्युकेशनल क्रायसिस स्कॉलरशिप सपोर्ट शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. ग्रामीण भागातील विकास, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि आर्थिक साक्षरता यासारख्या विविध क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचं काम एचडीएफसी बँक करत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कुणी विद्यार्थी शैक्षणिक संकटात सापडले असेल किंवा शिक्षण अर्धवट सोडण्याच्या स्थितीमध्ये असेल तर ही योजना एक योग्य संधी ठरू शकते. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून खूपच सोपी आहे आणि निवड प्रक्रिया मेरिट कम नीड बेस यावर आधारित आहे. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काय पात्रता लागते, काय लाभ आहेत आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेलं संपूर्ण आपल्याला माहिती ते तुम्हाला घ्यायची आहे. तर इथे पहा, शिष्यवृत्तीचे नाव आहे एचडीएफसी बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम 2025-26. तर याचं उद्दिष्ट काय असणार आहे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कौटुंबिक अडचणीत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. शिष्यवृत्तीची रक्कम जी आहे ती 1ली ते 6वी ला 15,000 रुपये, तर 7वी ते 12वीला ITI, डिप्लोमा, पॉलिटेक्निकला 18,000 रुपये जनरल आणि 30,000 रुपये प्रोफेशनलला, 50,000 PG जनरल, 35,000 प्रोफेशनलसाठी 75,000. तर अशा प्रकारे ही रक्कम तुम्हाला इथे मिळणार आहे स्कॉलरशिप यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तर. एचडीएफसी बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम 2025-26. तर याच्या पात्रता काय असणार आहे यामध्ये, तर यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता 1ली ते 12वी डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक कोर्सेसमध्ये शिक्षण घेत असावा. शिक्षण खाजगी, सरकारी किंवा अनुदानित संस्थांमध्ये असणे आवश्यक आहे. मागील शैक्षणिक वर्षातील किमान 55% गुण आवश्यक आहेत. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी किंवा समतुल्य असावे. मागील 3 वर्षात कोणतीही वैयक्तिक किंवा कौटुंबिक अडचण, उदाहरणार्थ आजारपण, मृत्यू, आर्थिक संकट आली असल्यास अशा अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. अर्जदार भारतीय नागरिक असावा. आता एचडीएफसी बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम या प्रोग्रामाच्या अंतर्गत जे आवश्यक कागदपत्राची यादी आहे ती आपण इथे पुढे पाहूयात. तर शैक्षणिक पात्रता 10वीची मार्कशीट, 2024-25 साली दिलेल्या परीक्षेची अधिकृत गुणपत्रिका आवश्यक आहे. तर ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड यामध्ये तुम्हाला आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल किंवा शाळेचं ID कार्ड यापैकी कोणतेही एक तुम्हाला प्रूफ लागणार आहे ओळखपत्र म्हणून. आणि फोटो तुम्हाला अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे कलर फोटो तुम्हाला येथे पाहिजे. आता यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे तहसीलदार किंवा SDM, सरपंच, ग्रामपंचायत यांच्याकडून जारी केलेले प्रमाणपत्रही येथे चालेल. तर बँक पासबुक, रद्द केलेला चेक, अर्जदाराच्या नावाचे खाते असलेले पासबुकचे पहिले पृष्ठ इथे असायला पाहिजे. तर राहण्याचा पुरावा, ॲड्रेस प्रूफ यामध्ये तुम्ही देऊ शकता राशन कार्ड, आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र यापैकी एक. यामध्ये तुम्हाला चालू वर्षात विद्यार्थी संबंधित संस्थेत शिकत असल्याचा पुरावा म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट इथे तुम्हाला द्यावे लागेल. ईमेल ID व मोबाईल नंबर जो व्हॅलिड आहे व चालू स्थितीत असलेले संपर्क साधन म्हणजे ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्हाला इथं प्रोव्हाइड करायचा आहे. तर आता महत्वाची इथं की हायलाइट काय आहे, तर महत्वाच्या मुद्द्याची जी नोंद आहे ती शिष्यवृत्ती रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. ही रक्कम फी भरती, पुस्तके, साहित्य आणि इतर शैक्षणिक गरजावर खर्च करण्यासाठी वापरता येईल. प्रत्येक स्तरासाठी वर्षातून एकदा शिष्यवृत्ती दिली जाते. मेरिट कम नीड बेसिसवर पात्र उमेदवाराची ते निवड होणार आहे. तर इथे सिलेक्शन जे आहे ते कसं आहे ते स्टेप बाय स्टेप इथे आपण पाहू. त्या प्राप्त अर्जापैकी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड इथे केली जाते. यामध्ये गुण, उत्पन्न मर्यादा, शैक्षणिक स्तर आणि कौटुंबिक अडचणीचा इथं विचार केला जातो. तर कागदपत्राची पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं असणार आहे, तर शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्याचे सर्व आवश्यक कागदपत्रे येथे तपासली जाणार आहेत. यामध्ये मार्कशीट, ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, प्रवेशपत्र, बँक डिटेल्स आणि इत्यादीचा इथे समावेश होतो. तर व्यक्तिगत मुलाखत, पर्सनल इंटरव्ह्यू, कागदपत्रे योग्य आढळल्यास विद्यार्थ्यांना फोन, व्हर्च्युअल, इन पर्सन इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल.
या टप्प्यात अर्जदाराची वैयक्तिक पार्श्वभूमी, अडचणी आणि शिक्षणासाठी असलेली प्रेरणा समजून घेतली जाते. शेवटची निवड यादी जाहीर. फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर अंतिम शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रजिस्टर, ईमेल, फोनवर माहिती दिली जाते. आता HDFC बँकच्या ज्या या प्रोग्रामाअंतर्गत महत्त्वाच्या ज्या तारखा आणि अंतिम मुदती ज्या आहेत त्या येथे पाहूयात. तर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 20 जुलै 2025, अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2025 आणि शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी सप्टेंबर 2025मधील दुसरा आठवडा. मुलाखतीचा संभाव्य कालावधी जो आहे तो सप्टेंबर-ऑक्टोबर 2025. अंतिम निवड यादी जाहीर होण्याची जी तारीख आहे ती ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत ते असणार आहे. म्हणजे अर्ज प्रक्रिया ती ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि याची जी फायनल डेट आहे जी सबमिट करायची ती 4 सप्टेंबरपर्यंत आहे. तर 4 सप्टेंबरपर्यंत तुम्ही इथे तुम्ही फॉर्म भरू शकता, ते अप्रूव्हल यासाठी करू शकता. तर शॉर्ट लिस्टेड उमेदवाराची जी यादी आहे ती सप्टेंबर 2025मधल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला इथे दिसून येईल. तर याबद्दलची ज्या महत्त्वाचे जे लिंक्स आहेत किंवा याला जे अर्ज आपल्याला ऑनलाईन अर्ज करावायचा आहे, तर अर्ज हा कुठे करायचा याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा लिंक देतो. या वेबसाईटवर यायचं आहे आणि या वेबसाईटच्या खाली आल्यानंतर तुम्हाला इथे 3 लिंक दिसतील. यामध्ये पहिला आहे स्कूल स्टुडंट, म्हणजे जे पहिली ते 10वीपर्यंतचे जे स्कूल स्टुडंट आहेत किंवा 12वीपर्यंतचे त्यांचा येथे वरच्या साईडला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. पुन्हा नंतर अंडर ग्रॅज्युएटचे आहेत विद्यार्थी त्यांना इथे तुम्हाला इथे दुसऱ्या या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट जे आहेत यासाठी हा तिसरा एक बॉक्स आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण पहिल्यावरती क्लिक करून पाहूया. तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या HDFCच्या या स्कॉलरशिपचा जो पेज आहे, जो परिवर्तन HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामच्या पेजवर तुम्ही येथे डायरेक्ट तुम्ही येणार आहात आणि येथे तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. तर फॉर्म कसा करायचा आणि याचा अर्ज कसा भरायचा हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर व्हिडिओ जर आवडला असेल, तर ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.